प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 3 पद्धती असतात. जनरली आपण काल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघितली. आता आपलं चालू होणार आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. कुठलं? बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइजन डिस्ट्रीब्युशन या दोघांमध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं की नेमकी पद्धत कुठली आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल ओळखणे सोपे असते कारण की त्याच्यामध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वर्ड लिहिलेला असतो. बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल ओळखणे आपल्याला अवघड असणार आहे. तर आपण काय करूया, पहिले एक्झाम्पल आपण एक एक करून बघूया. तो सगळ्यात पहिले तर बायनोमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्रेशन बघायचं आहे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी. तो प्रोबॅबिलिटी तुम्हाला शोधायची आहे. काही एक इव्हेंट आहे x=r, या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी शोधायची. काय फॉर्म्युला असतो तुमच्याकडे? तो असतो NCR P⁻r Q⁻n−r. तो या पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेशन लिहून दिलेला आहे. या प्रत्येकाचा मिनिंग आपण समजून घेऊया. तर n काय असतं? n म्हणजे टोटल. r काय असतो? तुम्हाला काय हवं आहे, एक्झाम्पल आल्यानंतर कळेल असते. p काय असते? p असतो सक्सेस, प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस. आणि q काय असतो? प्रॉबिलिटी ऑफ फेल्युअर. सांगायचं तात्पर्य, जर मी असं बोललो की छापा आणि काटा पडण्याचा, मी जर बोललो एक नाणं मी टॉईस करतोय, छापा पडण्याचे चान्स आहे 50 आणि काटा पडण्याचे किती आहेत? 50. याचा अर्थ p किती आहे तुमच्याकडे? 50%. जर p 50% असेल तर QB किती असणार? 50%. जर समजा p 30% असेल बाळांनो, 30, तर Q किती असेल रे? 70%. याचा अर्थ p आणि Q काढता येतो तुम्हाला. कळालं का? पी आणि क्यू काढता येतो. तो या पद्धतीने पी आणि क्यू भेटून जाईल. n म्हणजे टोटल नंबर. ठीक आहे, तो हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आपण एक्झाम्पल घेऊया. बघा काय म्हणतोय, 1% ऑफ आर्टिकल फ्रॉम द सर्टेन मशीन आर डिफेक्टिव्ह. तुम्ही 100 वस्तू बनवत असणार तर त्याच्यामध्ये एक खराब निघणार. 1% ऑफ आर्टिकल फ्रॉम सर्टेन मशीन आर डिफेक्टिव्ह. नाही समजलं का? अरे तुम्ही 100 बनव, याचा अर्थ उत्तराचा मान मार तुम्ही. शक्यता बघा, प्रोबॅबिलिटी किती आहे? 1%ची प्रोबॅबिलिटी. 1% म्हणजे काय? 1/100. 1/100 म्हणजे काय? 100 मध्ये एक वस्तू. असं मानून चालूया की आपल्याकडे वस्तू किती आहेत? 100. जमतंय का? अरे जर p 1% असेल बाळांनो, तर q किती असणार? 99%. कळते का? ओके. जर समजा मी तुम्हाला विचारलं टोटल नंबर किती सांगा, तर तुम्ही काय म्हणणार? टोटल नंबर. जर तुम्ही असं बोलत असणार की 100 मध्ये 1, याचा अर्थ टोटल नंबर 100 असणार. टोटल नंबर किती आहे? 100. आता इथपर्यंत आपण जर आलो असणार तर तो काय म्हणतोय? नो डिफेक्टिव्ह. सांगा की तुम्ही काय केलं आता? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ नो डिफेक्टिव्ह? 100 मध्ये एक पण डिफेक्टिव्ह नाही, याचे किती चान्स येईल ते सांगा आता. कळालं का? मग ते कसं करणार? फॉर्म्युला काय आपला सांगा रे? पहिलं उचलला मी. पहिले काय म्हणतोय? नो डिफेक्टिव्ह. बाळांनो, नो डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे? म्हणजे x=r ची व्हॅल्यू किती आहे? नो म्हणजे 0. आलं का? मग फॉर्म्युला कसं वापरणार मी आता? प्रोबॅबिलिटी ऑफ x=r = NCR P⁻r Q⁻n−r. टोटल नंबर किती तुमच्याकडं? 100. सी त्याच्यापैकी 0 याची, आर किती आहे? 0. पी किती होता रे तुमच्याकडं रे? 1%. त्याच्या डोक्यावरती आर आहे, आर म्हणजे किती? 0. आणि क्यू किती आहे तुमच्याकडे रे? 99%. त्याच्या डोक्यावरती काय करणार मी आता? 100. यांची व्हॅल्यू आहे ना 100 आहे, आणि आर किती?